ज्या काळामध्ये फाशिझम येतो त्या काळामध्ये नेहमी सत्ताधारी वर्ग हे जनतेला विचलित करण्यासाठी असे लोक सोडतात. परंतु आता जे गोविंद पानसरे अण्णांच्या ज्या पुस्तकाच्या बाबतीमध्ये जे झालेलं आहे ते त्यांनी माणसं अडाणी माणसं विधान भवनामध्ये जातात, त्यांना कुठून समर्थन मिळतं आणि या काळामध्ये अशी माणसं विधान भवनामध्ये जाणं आणि ठीक आहे विधान भवनामध्ये जाऊ शकतात, परंतु आमच्या आईच्या विरुद्ध आमच्या बहिणीच्या विरुद्ध ज्या पद्धतीची गरळ ओकलेली आहे की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस आहोत आणि आमच्या महाराजांनी राजाच्या पाटलाला धडा शिकवलेला आहे, त्यामुळे आम्ही महाराजांचे वारस आहोत, आम्हाला माहिती आहे काय करायचं आहे, आम्ही काही हिंसक नाही आहोत, पण याचा प्रतिवाद आम्ही करणार. आमच्या आईला ज्या पद्धतीच्या शिव्या दिलेल्या आहे ती प्रशांत आंबीची आई ही एकट्या प्रशांतची आई नाही, ती अख्ख्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांची आई आहे आणि तो सर्वांचा अपमान आहे आणि त्या प्रशांतच्या आईचा अपमान नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या गोरगरीब स्त्रिया ज्या आहेत ना त्या प्रशांतची आई बघितली मी, कष्टकरी आई आहे, त्या सगळ्या कष्टकरी बहिणींचा अपमान आहे तो. आता त्या जाग्या नसल्या तरी ते कोण आमदार आहेत त्यांनी लक्षात घ्यावं की स्त्रिया उठल्या तर फार वाईट होईल. हा ते न्यायालय आणि ते पोलीस बिलीस ते काय करतील ते करू द्या, पण आमच्या बहिणी ह्या वाघिणी आहेत. परंतु आता सध्या परिस्थिती अशी आहे की आम्हाला लाडक्या बहिणी करून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळं जरा धूळ साठलेली आहे. ती धूळ जर गेली आणि त्यांना जर कळलं की हा आमच्या निर्णय अवयवांचा उद्धार करतो आहे तर बायका सोडतील का? माझी आई तर नाही सोडणार बाबा, माझ्या बहिणी तर बिलकुल सोडणार नाही. आमच्या तळागाळातल्या ज्या बाबासाहेबाच्या वाघिणी आहेत ना त्या सोडणार नाहीत. सध्या परिस्थिती खराब आहे ठीक आहे, पण म्हणून त्या परिस्थितीचा फायदा घेऊन स्त्रियांना अशा प्रकारची भाषा वापरणं आणि ते पण एका लोकप्रतिनिधीनं ही भाषा वापरणं हे महाराष्ट्राच्या इतिहासाला नवं आहे. हा बाबासाहेबांचा आणि फुल्यांचा आणि शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे.